नमस्कार. मागच्या वेळेस आपण 2.6 मधले बरेचसे गणित अभ्यासले होते. आज आपण त्यालाच कंटिन्यू करूया 2.6 ला. पहा, त्याच्यातलं मला असं वाटतं 8वं आणि 9वं गणित राहिलं होतं फक्त. तर 8वं गणित सांगतो बघा. पिंटूला एक पहा नीट लक्ष द्या. पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. कोणाला जास्त लागतात? पिंटूला एक काम करण्यात निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात. निशूपेक्षा 6 म्हणजे निशूला कमी लागतात. मग निशूला एक काम करण्यास एक दिवस लागतात आणि पिंटूला एक काम करण्यास किती दिवस लागतात? जास्त 6. इथं समजा म्हणायचं सुरुवातीला, म्हणजे आपण समजा निशूला एक काम करण्यास 1 दिवस लागतात आणि 6 दिवस पिंटूला जास्त लागतात, म्हणून पिंटूला एक काम करण्यास 1 अधिक 6 दिवस लागतात. आता नेहमी लक्षात ठेवायचं, मला एक काम करायला 10 दिवस लागत असतील, मला एक काम करायला 10 दिवस पूर्ण लागतात. पण मग मी एका दिवसात केलेलं काम याने भागायचं असतं. लक्षात घ्या. मी एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. मग मी आज एका दिवसात केलेलं काम काय? 10 दिवसात मी जेवढं काम 10 दिवस लागले ना मला, मग एका दिवसाचं काढायचं असेल तर भागावं लागतं. अनेकावरून 1 भागावं लागतं. मग एक काम करायला 10 दिवस म्हणजे 1 दिवस लागतात. मग एका दिवसात केलेलं काम काय? 1 भागिले 1. मग एका दिवसात निशूने केलेले काम 1/x आणि 1 दिवसात पिंटूने केलेले काम, पिंटूला किती दिवस लागतात? इतके. एका दिवसात किती होईल? असे 4 ओळी आपल्याला पटापट लिहिता आले पाहिजे. म्हणजे एका दिवसातलं काम दोघांचं काढून घ्यायचं का? पुढची ओळ वाचा. दोघांनी मिळून काम केल्यास ते काम करण्यास त्यांना 4 दिवस लागतात. आता बघा, एक काम ते 4 दिवसात पूर्ण करतात. एका दिवसात केलेलं काम किती असतं त्यांचं? 1/4. दोघं मिळून 1/4 काम करतात. आता एका दिवसात निशू इतकं काम करतो, एका दिवसात पिंटू इतकं काम करतो. दोघांचं मिळून दोघांची बेरीज करू. मग एका दिवसात दोघे मिळून दोघांनी केलेले काम बरोबर. एका दिवसात दोघांनी केलेले काम बरोबर, दोघांची बेरीज. याने इकडे खाली वर गुणा, याने इकडे खाली वर गुणा. आता बघा, याने इकडे छेद समान करायचं, याने इकडे गुणायचं, म्हणजे x गुणिले, म्हणजे मी इथे 1 अधिक 6 आणि म्हणलं वर 1 अधिक 6 आणि म्हणलं इथे x ते म्हणलं इथे x ते म्हणजे असं हो. x कंसात x अधिक 6 आणि इथे x ते म्हणलं x. सांगतो तुम्हाला थांबा. हे बघा, इथे x ला कोणी गुणलं? x अधिक 6 खाली गुणलं वर गुणलं. इथे 1 अधिक 6 ला गुणलं x, खाली गुणलं वर गुणलं. 1 अधिक 6 अधिक x आलं का बघा बरोबर. छेद समान झाला म्हणजे 2x अधिक 6 छेद x आणि x 2x हा 6 x ने आत गुणा. म्हणजे एका दिवसात दोघांनी केलेलं काम बरोबर इतकं आहे. कळलं का? आता म्हणजे एका दिवसात दोघांनी केलेलं काम इतकं आहे. पण त्यांनी क्लिअर दिलेलं आहे, दोघांनी एक काम किती दिवसात करतात? 4. मग एका दिवसात केलेलं काम किती? 1/4. एका दिवसात केलेलं काम इतकं आहे आणि हे एका दिवसात केलेलं काम सुद्धा 1/4 आहे. म्हणजे दोघं सारखे आहेत. म्हणजे बघा बरं का, दिलेल्या अटीनुसार 2x अधिक 6 भागिले x वर्ग अधिक 6 हे एका दिवसात केलेलं काम आहे दोघांनी मिळून. आणि त्यांनी सांगितलेलं आहे दोघांनी मिळून ते 4 दिवसात करतात. 4 दिवसात करतात म्हणजे एका दिवसात केलेलं काम किती आहे? 1/4. दोघं सारखे झाले. तिरकस गुणाकार करू. 4 तिरकस गुणाकार करू. 4 ने 8 गुणा 24. दोघं इकडे आणा. 8x अधिक 24 वजा x वर्ग वजा 6 x बरोबर
0. हा वजा x वर्ग अधिक वजा चिन्ह समान, मोठ्या चिन्ह अधिक वजा बाकी करू 2x आणि 24. पण हा ऋण असल्यामुळे मी प्रत्येकाचं चिन्ह बदलून घेतो. हे वजाचं होईल अधिकचं होईल वजा, अधिकचं होईल वजा. मी प्रत्येकाचं चिन्ह बदलून घेतलं कारण x वर्ग ऋण नकोय मला. गुणाकार 24 इथे एक आहे ना, गुणाकार 24 वजा बाकी 2 6 24 7 4 2. शेवटी माझं चिन्ह आहे मोठा जो आहे नियम क्रमांक 2, मोठ्याला मध्याचं चिन्ह द्यायला दुसरं द्या. वजा 6x अधिक 4x वजा 24 बरोबर इथे x कॉमन निघेल. x वर्ग x मध्ये x राहिला, इथे x गेला 6 4 × 24 4 कॉमन. पहिल्या क्रमांकात x वजा 6, दुसऱ्या ह्याच्यात x अधिक 4. मग x वजा 6 बरोबर 0, x अधिक 4 बरोबर 0. वजा 6 तिकडे गेल्यावर अधिक झाला, अधिक तिकडे गेल्यावर वजा झाला. याला म्हणायचं अशक्य. का बरं अशक्य? वजा काम करतं तर कोणी, वजा दिवस काम करतं तर कोणी नाही करत. दिवस वजा नसतात. मग x बरोबर 6. मग लगेच पहिले दिवस समजा काय टाकायचं, निशूला एक काम करण्यास 6 दिवस लागतात. पिंटूला एक काम करण्यास x अधिक 6 अधिक 6 12 दिवस लागतात. अशा पद्धतीने आपलं पहिलं गणित पूर्ण झालं. सेम गणित पहा, पान नंबर 55 वर 15 गणित आहे बघा. एक टाकी 2 नळाच्या साहाय्याने 2 तासात पूर्ण भरते. नळाचं गणित. एक टाकी म्हणजे हौद म्हणू आपण त्याला. 2 नळ बरोबर चालू केले आणि 2 तासात भरतात. मला सांगा मागासारखं ते 2 तासात भरतात ना, मग 1 तासात किती हौद भरेल? 1/2. हौदाचा 1/2 भाग भरेल ना, म्हणजे अर्धा भरेल ना. 2 तासात तो अख्खा भरतोय म्हणजे 1 तासात तो किती होईल? अर्धाच भरेल ना, 1/2 1/2. ओके. त्यातील फक्त लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ, लहान नळाने काय लागणारा वेळ फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणाऱ्या वेळापेक्षा 3 तास जास्त लागतो. 3 तास जास्त लागतो कोणाला? लहान नळाला. म्हणजे कमी कोणाला लागतो? मोठ्या नळाला. ज्याला कमी लागतो ना ते x मानायचं. म्हणजे पहिली ओळ काय? लहान समजा मोठ्या नळास टाकी एकट्याने टाकी भरण्यास लागणारा वेळ x तास मान. बरोबर. आता हा वेळ झाला. आता जर सगळे दिला सेम असं वेळ दे, काही फरक नाही. मग मोठ्या नळास 1 तास लागतात. 1 तासात तो टाकी भरतो. मग 1 तासात तो त्या टाकीचा किती भाग भरेल? करेक्ट 1/x. मग इथं काय म्हणणार? 1 तासात 1 तासात मोठ्या नळाने टाकीचा 1/x भाग भरेल. आता लहान नळास एकट्याने टाकी भरण्यास लागणारा वेळ बरोबर त्यांनी दिले ना, किती वेळ लागतो? असतं 3 तास. म्हणजे 1 अधिक 3 तास लागतात. 1 अधिक 3 तास. मग आता इथे पण काय म्हणणार? 1 तासात लहान नळाने 1 तासात लहान नळाने टाकीचा 1/x अधिक 3 भाग भरेल. बरोबर. मग आता दोघं मिळून दोन्ही नळाने 1 तासात, दोन्ही नळाने 1 तासात टाकीचा बघायची बेरीज करायची.
1/x अधिक 1/x अधिक 3 भाग बरे. आता छेद समान करा म्हणजे काय होईल? या दोघांचा गुणाकार. याने खाली गुणलं वर गुणलं म्हणजे x अधिक 3. याने खाली गुणलं वर गुणलं म्हणजे x 2x अधिक 3 भाग बरे. तर पण त्यांनी पहिल्याच वेळेला दिले दोघं मिळून 2 तास लागतात. मग एका तासात किती होईल? 1/2. म्हणजे दोघं मिळून एका तासात 1/2 हाऊस भरतो किंवा टाकी भरते. आणि दोघं मिळून एका तासात इतकं भरतं. हे दाखले दिलेल्या अटीनुसार 2x अधिक 3 आणि x कंसात x अधिक 3 बरोबर 1/2 तिरकस गुणाकार करून हा 2 याला गुणिले होईल. इथं म्हणायचं तिरकस गुणाकार करू 2 ने आत ना 4x अधिक 6 याने याला गुणलं याने याला गुणलं x ने आत गुणा हा नाही 4x अधिक 6 वजा x वर्ग वजा 3x. आता बघा वजा x वर्ग 4x वजा 3x समान चिन्ह बाजूला केली 1x मोठ्या चिन्ह अधिक आणि अधिक 6 हा वजा आला परत चिन्ह बदलून टाका. गुणाकार 6 वजा बाकी 1 म्हणजे 3 दुने 6. शेवटी माझं चिन्ह आहे नियम क्रमांक 2 मोठ्याला मधल्याचं चिन्ह द्या. दोघात x कॉमन घ्या. दुसऱ्या दोघात 2 कॉमन घ्या. मग x वजा 3 x अधिक 2 ही दुपुर येतात तुम्हाला. x कॉमन घेतला x एक राहिला x वजा 3 अधिक बेरीज 6 म्हणून 2 कॉमन घेतला. हाच कंस बाहेर काढला x अधिक 2. आता पहिला कंस बरोबर 0 दुसरा कंस बरोबर 0 वजा 3 तिकडे गेले अधिक झाला आणि अधिक 2 काय झाला पण वजा असेल का नाही अशक्य. मग खाली जायचं. मोठ्या नळात एकट्याने टाकी भरण्यास लागणारा वेळ 3 तास आणि लहान नळात एकट्याने भरलेला वेळ लहान नळात एकट्याने टाकी भरण्यास लागणारा वेळ बरोबर 1 अधिक 3 अधिक 3 6 तास. थोडस स्पीड मध्ये घेतलं. सेम गणित होतं मगासारखं म्हणून थोडस घाई घेतलं. आता आपण जाऊयात एक गणित आहे बघा त्याच्यात 2.6 ते घेऊया म्हणजे आपला 2.6 संपेल. 2.6 मध्ये 460 या नैसर्गिक संख्येस बघा बरं का 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या बघा बरं का भागाकार भाजकाच्या भागाकार काय बघा बरं का भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार आले बाकी बरोबर. हे काय म्हणतात बघा 460 या नैसर्गिक संख्येस या 460 ला काय एका नैसर्गिक संख्येने भागल्यास ज्या संख्येने भागायचे तिला भाजक म्हणतात. भागाकार हा म्हणजे हा भागाकार हा नीट बघा वाक्याचा भागाकार हा भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक 5 पटीपेक्षा 6 ने म्हणजे कोण मोठा आहे बघा बरं. भागाकार काय आहे भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने जास्त आहे म्हणजे भाजकापेक्षा जास्त आहे. मग काय म्हणू भाजक समजा भाजक x मान आणि भागाकार बरोबर 6 ने जास्त आहे 5 पटीपेक्षा 5 पट म्हणजे गुणणे कोणाच्या भाजकाच्या. नीट पहा भागाकार हा भाजकाच्या 5 पटीपेक्षा म्हणून 5x 6 ने जास्त आहे ना अधिक 6. आता बघा भाज्य कोणाला भागायचं 460 ला भाजक किती आहे x भागाकार किती आहे 5x अधिक 6 आणि मला वाटतं गणितात बाकी दिलेली आहे असून बाकी 1 येते अधिक 1 संपलं. याला सोडवायचं फक्त 460 बरोबर x ने आत गुणा बरोबर x गुणिले 5 म्हणजे 5 x चा वर्ग होईल x ने 6 गुणा 6x अधिक 1 तिघं इकडे नुसतं हा 460 तिकडे वजा होईल 5x वर्ग 6x अधिक 1 वजा 460
आणि इकडे 0 राहील म्हणून 0. असमान चिन्ह आहे, वजाबाकी करायची, मोठ्याचं चिन्ह वजा द्यायचे, दोघांची वजाबाकी 460 मधून 1 गेला 459. गुणाकार आला पाहिजे 5 गुणिले 459 इतका, वजाबाकी 6 आली म्हणजे याला पुढं आपण 5 गुणिले 3 ने भागू, 3 1 याला 3 ने भागू, 3 1 3, 3 5 15, 3 तरी कोण होईल, याला परत 3 ने भाग जाईल, 3 5 15, 3 1 3, याला परत 3 ने भागलं 51 भागिले 3 17. हे मी काय केलं, याची सगळे अवयव पाडून ठेवले. आता यातून गुणाकार करून अशा दोन संख्या शोधा की वजाबाकी 6 येते. बघा बरं का, 17 त्रिक 51, 5 त्रिक 15, 15 त्रिक 45. पहिल्या तिघांचा गुणाकार केला 45, दुसऱ्या दोघांचा गुणाकार 51. बघा बरं 51 मधून 45 दिले, आलं का 6. शेवटी वाजा चिन्ह आहे मोठ्याला, मधल्याचं चिन्ह नियम क्रमांक 2, याला वेगळं द्यायचं. पाच ने 51 भागत नाही, x वर्ग आणि x मध्ये x कॉमन निघाल, 5 तासच 1 x तासच, x बाहेर गेला म्हणजे 51 वाजा. आता ह्या दोघात काय कॉमन निघण्यासाठी थोडीशी अक्कल चालवायची. बघा बरं का, डोकं कसं चालवायचं. हाच ब्रॅकेट मी लिहितो इथं, हा ब्रॅकेट लिहिला. आता ह्याच्या बाहेर कोण असलं पाहिजे, आता इथं 45 होता, पण आता राहिला 5च, 5 ने 45 भाग, 5 9 म्हणून 9 कॉमन घेतला असता. हाच ब्रॅकेट मी इथे मांडला, इथे 5 आलं, इथे 5 आहे ना, आणि इथे 45 होतं, मग 5 9 45 असतं म्हणून इथे 9 गेलं. 5 x अधिक 51 आणि x वजा 9 बरोबर 0. पहिल्या बरोबर 0 आणि दुसऱ्या बरोबर 0. वजा 9 तिकडे गेल्यावर अधिक होईल, हा अधिक तिकडे गेल्यावर वजा होईल, गुणिले 5 भागिले होईल. याला म्हणायचं अशक्य. मग लगेच पहिले वर जायचं, भाजक बरोबर 9 आहे आणि भागाकार बरोबर 5x अधिक 6, 5 गुणिले 9 अधिक 6, 5 9 45 अधिक 6 51. बघा बरं, भाजक किती आहे, सॉरी भागाकार किती आला 51, भाजक किती आला 9, दोघांचा गुणाकार करतो, 9 येतो 9 9 5 45, अधिक बाकी किती आहे 1, आलं का 460. या ठिकाणी आपलं बरोबर आहे असं अर्थ. 2 पॉईंट संपलेला आहे 6. आता पान नंबर 51 एक गणित समजून सांगतो, तिथं 2 गणित आहे किंवा दोन्ही घेऊ आपण. पहा बरं, त्याचं दुसरं गणित सांगतो बघा, थोडंसं डोकं चालवायचं. आपण बोटीचं गणित शिकलोय, बोटीचं. एक आगगाडी म्हणजे रेल्वे, एक समान वेगाने 360 किलोमीटर अंतर जाते, म्हणजे अंतर दिलेलं आहे तुम्हाला 360 किलोमीटर. तिचा वेग ताशी 5 किलोमीटरने वाढवल्यास, तिचा वेग नवीन वेग आहे म्हणजे 5 ने वाढवला तर तिला तेवढेच अंतर जायला 48 तास कमी लागतात. बरोबर आहे ना. जर वेग वाढला तर वेळ कमी लागतो आणि जर हळूहळू चालला तर वेळ जास्त लागतो. तर गाडीचा सुरुवातीचा वेग, गाडीचा समजा गाडीचा सुरुवातीचा वेग x किलोमीटर पर तास मानू. बरोबर आहे. आता तुम्हाला अंतर पण दिलेले आहे, सूत्र आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. हा वेग आहे, वेळ माहिती आहे, याला इकडे आणा. म्हणजे हे सूत्र तयार होईल, वेळ बरोबर अंतर भागिले वेळ काढता येईल. म्हणजेच गाडीला आता किती वेळ लागतोय 360 किलोमीटर जायला हे काढू. मग रेल्वे गाडीला किंवा आगगाडीला 360 किलोमीटर अंतर जाण्यास या वेगाने म्हणूया लागणारा वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर 360 आणि वेग x. आता नवीन वेग किती वाढवलं, 5 किलोमीटर वाढवलं, 5 किलोमीटर पर तास. x होता 5 ने वाढवला. आता परत आगगाडीला 360 किलोमीटर अंतर जाण्यास लागणार किती वेळ यायची परत वेळ, अंतर भागिले
किती अंतर आहे 360, वेग किती आहे समजू. आता मला सांगा हा कमी होता वेळ, तेव्हा वेळ जास्त लागेल ना. हा वेळ जास्त आहे, हा वेळ कमी आहे, कारण इथं वेग कमी होता, इथं वेग जास्त आहे. वेग कमी, वेळ जास्त लागतो. आता आपण तास तास हे तास जास्त, हे तास जास्त, हे जास्त आहे. ह्यातून हे वाजा केले तर त्याला 48 मिनिटं काय होतात, कमी लागतात. दोन्हीतला फरक 48 आहे, पण 48 मिनिट आहे आणि ते मिनिटाचा रूपांतर कशात करायला लागेल आपल्याला, तासात. म्हणून 60 ने भागलं तर कमी कर. जर 48 तास असतं तर भागलं नसतं, पण 48 मिनिट किंवा नुसतं 4 तास असतं तर नुसतं 4 मिनिट असतं, पण मिनिट असल्यामुळे 60 ने भागलं. आता इथं मोठ्या मोठ्या संख्या 360 वरती आहे, मग खाली जर 360 आलं तर दोघं कॅन्सल होतील. मग 2 12 360 ने भागून बघा बरं का, 360 ने भागलं याला, याला आणि याला सगळ्याला भागलं. 30 गेला, 1 राहिला, 30 गेला, इथं राहिलं 1/x, इथं राहिलं 1/x अधिक 5 आणि इथं 12 चौक 48, 12 25 60, 4 9 36 4 0 0 वर 1 राहिलं बघा, खाली 5 गुणिले 90 म्हणजे 450. बरोबर. या दोघांचा छेद समान करतो बघा मी. याने इकडे खाली वर गुणा, इथं खाली गुणलं वर गुणलं म्हणजे वर x अधिक 5 ही वजा, इथं x ने गुणलं, इथं x ने गुणलं म्हणजे वर x ही, आणि खाली याने याला गुणायचे म्हणून x कंसात x अधिक 5. ही पायरी समजली का. आता हा x काय, x वजा x कॅन्सल झाला, म्हणजे वरती राहिले 5 आणि खाली x कंसात. तिरकस गुणाकार करून 5 गुणिले 450 आणि x गुणिले x अधिक 5, 5 0 0 5 5 25 हे 2250 होईल. x ने आत गुणा x वर्ग अधिक x गुणिले x वर्ग, x गुणिले 5 5x. हे दोघंही क्रमांक याला तिकडे घेऊन जा. गुणाकार 2250 आणि वजाबाकी 5 पाहिजे. बघा बघा आता कशी आवाज शोधतोय. हे 225 हा शून्य बाजूला काढला, हा 15चा वर्ग आहे, 15 गुणिले 15 225 आणि हे 10 5 गुणिले 2 म्हणतो. याचे 15 म्हणजे 5 गुणिले 3, हा 15 म्हणजे 5 गुणिले 3 आणि 5 गुणिले 2 एवढे सगळे त्याचे अवयव आले. अवयव आता ह्यात यांचे एकमेकाचा गुणाकार करून अशी संख्या मिळवायची त्याचे वजाबाकी 5. बघा बरं का, 5 3 15 15 गुणे नाही, 5 3 15 15 3 45. बघा बघा 1 2 3 5 5 25 25 गुणे 50. बघा बरं वजाबाकी शेवटी बाजूचे नाही मोठ्याला मांडायचं. इथे x कॉमन निघेल, x अधिक 50 आणि इथं वजा 45 कॉमन घ्यायचं, संपलं विषय. पहिला पंक्ती x बरोबर 50, इथं काही उत्तर x बरोबर वजा 50 आणि x बरोबर 45. वजा चिन्ह अशक्य आहे ना, कारण वेग हा वजा नसतो. मग आगगाडीचा वेग 45 किलोमीटर पर तास आहे. त्यातलं पहिलं गणित 50 पानावरचं. तिवसा येथील श्री रत्नाकरराव यांच्या शेतातील काटकोन चौकोनाकृती कांदा साळीच्या तळाची लांबी ही रुंदीपेक्षा 7 मीटरने जास्त आहे. बघा बरं का, शेतातील काटकोन चौकोनाकृती कांदा साळी कशी आहे, काटकोन चौकोन म्हणजे आयताकृती. काटकोन चौकोन म्हणजे आयत, म्हणजे तिथं काटकोन असतो की नाही, इथं प्रत्येक कोण काटकोन असतो आयताचा. काटकोन चौकोन म्हणजेच आयत, हे समजून घ्या. या ठिकाणी कांदा जाळीच्या तळाची लांबी रुंदीपेक्षा 7 मीटर नाही, मग काय म्हणा आपण, रुंदी x मानू
लांबी बरोबर वाचा ती ओळ परत. तळाची लांबी रुंदीपेक्षा 7 ने जास्त आहे, म्हणजे 7 ने जास्त आहे म्हणून x अधिक 7. हा त्याचा कर्ण आहे बरं का. ए बी सी नाव देतो. हा पुढे कर्ण हा लांबीपेक्षा 1 मीटरने जास्त आहे. लांबीपेक्षा 1 मीटरने म्हणजे कर्ण बरोबर ही लांबी आहे त्याच्यापेक्षा 1 जास्त म्हणजे x अधिक 8 मीटर मीटर आणि मीटर. हे बघा लांबी आहे x अधिक 7, रुंदी x आणि हा x अधिक 8. काटकोन इथं म्हणणार काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयाने काय म्हणणार कर्ण वर्ग बरोबर बाजू 1 चा वर्ग बरोबर बाजू 2 चा, बाजू 1 चा वर्ग बाजू 2 चा वर्ग भागिले 3 x अधिक 8 चा वर्ग x अधिक 7 चा वर्ग आणि x चा वर्ग. पहिल्या हे कसं करू आपण. पहिल्याचा वर्ग हक्काचा 2 दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा हे सूत्र माहिती. पहिल्याचा वर्ग हक्काचा 2 दोघांचा गुणाकार दुसऱ्याचा वर्ग. तसंच हे पण पहिल्याचा वर्ग हक्काचा 2 दोघांचा गुणाकार दुसऱ्याचा वर्ग. x वर्ग अधिक 16x अधिक 64 बरोबर x वर्ग अधिक 14x अधिक 49 आणि अधिक x वर्ग. सगळे इकडे ना x वर्ग अधिक 16x 64 वजा x वर्ग वजा 14x वजा 49 वजा x वर्ग. सगळे वजा झाले, चिन्ह बदलले सगळ्यांचे. अधिक x वर्ग वजा x वर्ग कॅन्सल. एक पहा फक्त वजा x वर्ग राहिला बरं का. हा झाला. अधिक 16 वजा 14 चिन्ह समान वजा बाकी करू. मोठ्याचं चिन्ह अधिक 16 + 14 गेले 2. 64 वजा 49 चिन्ह समान आहे. वजा बाकी मोठ्याचं चिन्ह अधिक 64 मधून 49 50 आहे. 15 येईल का फक्त. इथं वजा चिन्ह नको आहे आपल्याला. सरसकट चिन्ह बदला. वजाचा अधिक अधिकचं वजा अधिकचं गुणाकार 15 आहे. 15 ला पाहिजे वजा बाकी 2 5 आणि 3. शेवटी वजाचे नियम क्रमांक 2 मोठ्याला हे सोडवा. x ची किंमत 5 येईल, x ची किंमत वजा 3 हे अशक्य होईल. आणि मग कांदा जाळीची रुंदी तिला म्हणायचं कांदा जाळीची काय कांदा काय कांदा जाळीची कांदा जाळीची रुंदी बरोबर 5 मीटर आहे. कांदा जाळीची लांबी बरोबर x अधिक 7 5 अधिक 7 12 आहे. बस लांबी रुंदी विचारली असेल. झालं या ठिकाणी आपण थांबूया. याची पुढची जी आहेत संकीर्ण प्रश्न 2 मधील काही लेखी उदाहरण राहिले ती आपण पुढच्या तासाला घेऊ लगेच. ओके, धन्यवाद.